नमस्कार. आज आय-डी-टी एज्युकेशन्सच्या आपण आलो आहोत आय-डी-टी अहिल्यानगर या शाखेमध्ये आणि आय-डी-टी अहिल्यानगर या ब्रांचमध्ये आल्यानंतर आज आपल्यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध इंटिरियर डिझायनर एस.एच. हिवाळे सर जे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आज आपण त्यांच्यासोबत इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात होणारे बदल आणि इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा एक एक्सपिरियन्स आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून घेणार आहोत. तर पहिल्यांदा तर सर आय-डी-टी एज्युकेशन्सकडून तुमचं खूप सारं मनापासून कौतुक आणि धन्यवाद की तुम्ही आमच्या या पॉडकास्टसाठी वेळ दिला. तर आज आम्हाला तुमच्याकडून इंटिरियर डिझायनिंग संदर्भात खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत सर. सर माझा पहिला प्रश्न असा आहे, इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात ज्यावेळी एखादा विद्यार्थी शिक्षण घेतो आणि शिक्षण घेतल्यानंतर तो पास आउट होतो, इमिजिएटली तो बाहेर पडतो. तर त्यावेळेस तो भरपूर साऱ्या चुका करतो किंवा तो इमिजिएटली पैशाच्या मागे लागतो किंवा अर्निंगच्या मागे लागतो. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तुमचं सजेशन काय द्याल? सर्वात प्रथम आय-डी-टी कॉलेजचे मनापासून आभार की त्यांनी पॉडकास्टसाठी मला इथं बोलवलं. एकदम चांगला क्वेश्चन तुम्ही विचारलाय. काय होतं, गडबडीमध्ये जे मुलं आहेत ते इमिजिएट एक तर साईट्सच्या मागे धावतात. कॉलेज पास आउट झाल्यानंतर न त्यांना मटेरियलचं नॉलेज असतं, ना त्यांना काही साईटचा एक्सपिरियन्स असतो आणि मग त्यामुळे काय ते इंडस्ट्रीचं नाव आपलं खराब होतं. तर आपलं ते टाळण्यासाठी काय करायचं आहे की एक साधारण वर्षभराचा चांगल्या आर्किटेक्ट फर्ममध्ये, इंटिरियर डिझायनर फर्ममध्ये त्यांनी चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे. जेणेकरून काय होतं की त्या मटेरियलचं नॉलेज अवेअर त्यांना येऊन जातो. नंतर साईट एक्झिक्युशनचा अनुभव येऊन जातो. या सगळ्या गोष्टी जर चांगल्या वर्षभरात शिकल्या, जर तुमचा 2 वर्षाचा कोर्स आहे. आता जर आपण बाकीच्या ब्रँच बघतो की डॉक्टर्स आहे, 5-5 वर्ष ते स्ट्रगल करतात. त्यानंतर ते एंट्रन्स करून मग त्यांच्या फील्डमध्ये एक्सपर्टीज बांधतात. तुमचा तर काळच 2 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही 1 वर्ष तरी मिनिमम आपल्या इंडस्ट्रीला द्यायला पाहिजे ना. त्याने काय होतं की मग मटेरियलचं नॉलेज येऊन जातं, साईट सुपरविजनचं नॉलेज येऊन जातं. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर 1 वर्ष मिनिमम ही एका चांगल्या फर्ममध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर स्वरूपात सरांनी मांडलं आहे की तुम्ही ज्या पण क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात पासआउट झाल्यानंतर पहिले इंटर्नशिप घेणं, प्रॅक्टिस करणं, एक चांगला गुरु शोधणं, आफ्टर एज्युकेशन सुद्धा त्यांच्या अंडर गायडन्स शिकणं आणि मग पुढे जाणं, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला एक चांगला ऑरा तुम्हाला तयार करता येईल आणि तुमचं चांगलं फर्म एस्टॅब्लिश करता येईल. नक्कीच सर, याचा फॉलो विद्यार्थी करतीलच. सर, आता आपण अहिल्यानगरमध्ये जेव्हा ट्रेंड बघतो तर मुंबईचं इंटिरियर डिझाईन, पुण्याचं इंटिरियर डिझाईन आणि अहिल्यानगरचं इंटिरियर डिझाईन, मग काळानुसार ट्रेंडनुसार आपल्याला तो बदल जाणवतो का? जाणवतो 100%. पूर्वी ना म्हणजे आम्ही जेव्हा पास आउट झालतो किंवा काय नगरमध्ये इंटिरियरचा हा ट्रेंडच फार मिनिमल होता किंवा त्यावेळेस भले डिजिटल मार्केटिंग नसू दे, या सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण हळूहळू काय होतंय, आपलं जे अहिल्यानगर आहे जे ग्रोईंग आहे आणि नवीन नवीन प्रोजेक्ट्स चांगली येत राहतात अहिल्यानगरमध्ये. तर त्यामुळं काय होतंय की पुण्याचा जो ट्रेंड आहे की किंवा मुंबईचा ट्रेंड आहे, तो हळूहळू आपल्या अहिल्यानगरकडं कमबॅक होतंय. आणि तिथले डिझायनर आता जे नगरमधले डिझायनर त्यांना नगरमधले जे क्लायंट आहेत त्यांना बाहेरनं आउटसोर्स करायची गरज पडत नाहीये, जी की मुंबईवरून पहिले डिझायनर यायचे, पुण्यावरनं कोणी डिझायनर यायचे. आता तशी आवश्यकता पडत नाही नगरमध्ये. नगरमध्ये इतके सुंदर आर्किटेक्ट आणि डिझायनर आता ग्रो होतात आहे, त्यांचे कामं ग्रो होतात आहे. त्यामुळं आता जो कोणी वर्ग असेल क्लायंट वर्ग, त्यांना गरजच पडत नाही की तिकडचं काही आउटसोर्स करावं कोणी डिझायनर म्हणून. नक्कीच सर. सर, आता ट्रॅडिशनल इंटिरियर डिझाईन पहिले पारंपरिक पद्धत आपली चालू होती. त्याच्यानंतर सस्टेनेबल इंटिरियर डिझाईन, मॉड्युलर इंटिरियर डिझाईन. मग हा बदल आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये होताना दिसतोय. एकदम चांगला प्रश्न आहे. आता पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये काय होतं बरं का, की टाईम लिमिट कमी असतो. तिथं सोसायटीचे काही नियम असतात. त्यामुळं काय होतं, की जे कार्पेंटरी वर्क आहे किंवा बाकीचं अदर वर्क आहे ते मॉड्युलर फॉर्ममध्ये यायला लागलं. तिथं टाईमचं लिमिटेशन आहे किंवा काय. पण नगरमध्ये थोडासा तो ट्रेंड अजून मॉड्युलरचा कमी. मॉड्युलर म्हणजे काय, की सगळं जे आपलं तुमचं डिझाईन आहे, की फर्निचर आहे, ते सगळं एखाद्या कंपनीमध्ये, ब्रँडेड कंपनीमध्ये बनणार आणि विदिन 1 डे तुमचं ते सगळं ऑल इन्स्टॉलेशन त्या फ्लॅटमध्ये किंवा त्या बंगलोमध्ये त्यांनी काय होतं, तुमचं टाईम जे आहे ते वाचून जातं. जे की अदर मिसमॅच जे काय होतं ते वेळ वाचून जातो ह्या गोष्टींनी. पण अजून तो ट्रेंड थोडासा नगरमध्ये यायचा अजून आहे. नक्कीच सर, तुमच्या प्रश्नाला धरूनच मी कंटिन्यू करेल. आता खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीज इंटिरियर डिझायनिंग या फील्डमध्ये उतरल्या आणि त्या खूप कमी कॉस्टमध्ये लोकांना आश्वासनं देतात सोशल मीडियाच्या माध्यमातून की आम्ही 3 लाखात तुमचं घर डिझाईन करून देणार, 5 लाखात तुमचं घर मॉड्युलर फर्निचर करून देणार. मग एका इंटिरियर डिझायनर समोर हा चॅलेंज कसा हाताळता येईल? आता खरं सांगायचं म्हणजे आता कुठच्या एखाद्या फर्मला किंवा एखाद्या कंपनीला आपण ब्लेम नाही करायचं आहे. पण तेही लोक काय करतात, एक डिझायनरलाच अपॉइंट करतात आहे
आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना कट करून म्हणजे त्यांचं जे आहे त्यांना एक तोडून देणं म्हणतो ना आपण, एखादा प्रोजेक्ट तोडून देणं, ह्या पद्धतीचं वर्क आता चाललेलं आहे. त्यामुळं म्हणजे पुण्यासारख्या शहरांमध्ये पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये ते होतंय पॉसिबल काही माध्यमातून. सर, IDT एज्युकेशन्सने आता हा जो उपक्रम चालू केला आहे पॉडकास्टच्या माध्यमातून, जे विद्यार्थ्यांना आमच्या अवेअर करण्याचं काम चाललंय किंवा इंटेरियर डिझायनिंग फील्डमध्ये, आर्किटेक्चर फील्डमध्ये तुमच्यासारख्या मान्यवरांना घेऊन आम्ही हा प्रोजेक्ट करतोय. या पॉडकास्ट प्रोजेक्टबद्दल काय सांगाल? नाही, खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला IDT कॉलेजने, की त्यांनी काय होतंय की जे नवीन अपकमिंग डिझायनर येणार आहेत त्यांना एक गायडन्स म्हणून तो एक हा उपक्रम कामी येणार आहे. प्लस जे कोणी आपले व्ह्युअर्स आहेत ते पाहत आहेत, ते स्वतःच्या घराचं इंटिरियर करू पाहत आहेत, ते त्यांना पण कळलं गेलं पाहिजे की नवीन जे आता ते काय होतंय, फीज कमी आहे किंवा जे मुलं नवीन प्रॅक्टिस करतात ते, तर त्यांनी कमी फीजमध्ये घेऊन पण प्रोजेक्ट करतात. पण मग त्या लेवलचं कॅटेगरीचं काम ते पूर्णतः होणार नाही. आणि त्यांनी एक विचार केला पाहिजे की ह्याला किती एक्सपिरियन्स आहे, काय नॉलेज आहे, त्यानुसार ते एक म्हणजे ह्या माध्यमातून दोन्ही गोष्टी साध्य होतील. एक तर विद्यार्थ्यांना पण त्यांचं बरोबर. ट्रॅक कळेल, जो एंड युजर आहे, जे क्लायंट्स आहेत आपले, त्यांनाही त्यांचं हे कळेल की. येस, अतिशय सुंदर अशी माहिती दिली सर. माझा शेवटचा प्रश्न, आजच्या या इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमची आजची गोल्डन लाईन काय सांगाल? या इंटिरियर डिझायनर फील्डमध्ये मोस्टली काय होतं, क्लायंटचा ट्रस्ट आणि क्लायंटचं मध्ये आपलं ट्युनिंग हे खूप महत्त्वाचं रोल प्ले करतं. ॲज अ डिझायनर म्हणून तुमचं डिझाईन भले बेस्ट असू द्या, पण क्लायंटचं ट्युनिंग आणि आपलं ट्युनिंग हे बॉन्ड होणं, मॅच होणं हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच सर, खूप सुंदर अशी माहिती आज आपल्याला सरांनी दिलेली आहे. तर बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन्स फॅमिली मी सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच सर फॉर गेटिंग अस युअर स्पेशियस टाईम. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.